शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर 15 फेब्रुवारी म्हणजेच रविवारी आली आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीनिमित्त आपल्याला श्री शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण कसे करायचे, 7 दिवसाचे, 3 दिवसाचे किंवा 1 दिवसाचे पारायण कसे करायचे त्याविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. तर शिवलीला अमृत ग्रंथ हा सगळ्यात मोठा दिव्य ग्रंथ आहे. तर हा प्रत्येकाच्या घरात असायलाच हवा. आणि आता आपण महाशिवरात्रीनिमित्त किंवा तुम्ही श्रावण महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करू शकता. तुम्ही 1 दिवस करू शकता किंवा तुम्ही 7 दिवस 5 दिवस जसा तुम्हाला वेळ मिळेल त्या प्रकारे तुम्हाला करायचं आहे. तर पारायण सुरू करण्याआधी तुम्हाला जवळपास जर महादेवाचं मंदिर असेल तर तुम्हाला त्या मंदिरात जायचं आहे आणि महादेवाला प्रार्थना करायची आहे की मी ह्या इच्छेसाठी हे पारायण करणार आहे. 7 दिवसाचं असेल किंवा 5 दिवसाचं, 3 दिवसाचं, 1 दिवसाचं. तर तुम्हाला आपल्याला महादेवाला जे आहे तर तुम्हाला आपली इच्छा सांगायची आहे आणि सांगायचं आहे की माझं पारायण जे आहे तर ते निर्विघ्नपणे पार पडू द्या, असं म्हणून तुम्हाला महादेवाला नमस्कार करून यायचा आहे. तर सर्वात पहिले जे आहे तर तुम्हाला हा ग्रंथ आणायचा आहे. जिथं धार्मिक दुकान असेल त्या दुकानात तुम्हाला हा ग्रंथ मिळून जाईल किंवा तुमच्या जवळपास जर स्वामींचं केंद्र असेल तिथे सुद्धा तुम्हाला हा ग्रंथ जो आहे तो तुम्हाला तिथे मिळून जाईल. तर पारायणाला सुरुवात कशी करायची, तर सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन आपल्याला पूजा मांडणी जर तुम्ही करायची असेल तर तुम्ही करू शकता किंवा तुम्ही देवघरासमोर बसून जरी तुम्ही पारायण केलं तरीही चालतं. जर तुमच्याकडे महादेवाचा फोटो असेल तर तुम्ही हा जो आहे शिवपार्वती सहित तुम्हाला फोटो आणायचा आहे किंवा मग तुम्ही फोटो जरी नसला तरी तुम्ही शिवलिंगासमोर सुद्धा बसून तुम्ही पारायण करू शकता. पण तुम्हाला फक्त महादेवाचा फोटो तुम्हाला ठेवायचा नाहीये. तुम्हाला पार्वती आणि गणेश यांच्या सहितच तुम्हाला फोटो घरात ठेवायचा आहे, कारण महादेवाचा फोटो आपल्या घरामध्ये चालत नाही. तुम्ही देवघरासमोर बसून सुद्धा तुम्ही पारायण करू शकता. फक्त तुम्हाला एका पाटावरती जे आहे वस्त्र अंथरून तुम्हाला तो ग्रंथ ठेवायचा आहे. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही फोटो सुद्धा मांडू शकता किंवा कलश सुद्धा तुम्ही मांडू शकता. तर महाशिवरात्र जी आहे तर 15 तारखेला आहे. तर आपल्याला 7 दिवसाचं पारायण जर करायचं असेल तर तुम्हाला जे आहे तर तुम्हाला सोमवारी सुरुवात करायची आहे 7 दिवसाच्या पारायणाला. तर सोमवारी जे आहे तर तुम्हाला 2 अध्याय घ्यायचे आहे. रोज तुम्हाला 2-2 अध्याय घ्यायचे आहे. म्हणजे आपले शिवरात्रीपर्यंत जे आहे तर आपले 15 अध्याय कंप्लीट होतात. म्हणजे रविवारी आपल्याला शिवरात्रीच्या दिवशी 3 अध्याय घ्यायचे आहे. आणि तुम्ही जर 5 दिवसांचं जर पारायण करणार असाल तर तुम्हाला बुधवारी सुरुवात करायची आहे आणि रविवारी शिवरात्रीपर्यंत तुम्हाला संपवायचं आहे. म्हणजे तुम्हाला रोज 3-3 अध्याय घ्यायचे आहे. किंवा मग जर तुम्ही 3 दिवसांचा करणार असाल तर तुम्हाला शुक्रवारी सुरुवात करायची आहे. म्हणजे रविवारपर्यंत आपले 5-5 अध्याय तुम्हाला 3 दिवस 5-5 अध्याय तुम्हाला घ्यायचे आहे. असे एकूण 15 अध्याय जे आहे तर ते रविवारपर्यंत संपून जातील. म्हणजेच शिवरात्रीपर्यंत आपल्याला संपवायचं आहे. आणि जर तुम्हाला 1 दिवसाचे पारायण करायचं असेल तर तुम्ही सकाळी अर्धे अध्याय घेऊ शकता किंवा मग तुम्ही सकाळी 5, दुपारी 5, संध्याकाळी 5 अशा क्रमाने तुम्ही अध्याय घेऊ शकता. कारण 1 दिवसाचं सुद्धा तुम्ही पारायण करू शकता किंवा तुम्ही एका बैठकीमध्ये सुद्धा तुम्ही 15 अध्याय सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जसं ॲडजस्ट होईल तसं तुम्हाला अध्याय घ्यायचे आहे. वाचनाची वेळ जी आहे तर तुम्ही सकाळीही वाचन करू शकता किंवा प्रदोष काळात संध्याकाळी दुपारी 12 ते 12:30 तुम्ही, कारण शिवलीला अमृत ग्रंथ हा तुम्ही केव्हाही वाचन करू शकता. रात्रीचं सुद्धा तुम्ही त्याला पारायण करू शकता. तसं काही नाही, वेळेचं काही बंधन नाही. पण तुम्ही एकच ठराविक वेळ ठेवू शकता किंवा मग तुम्हाला जसा वेळ मिळेल तुम्ही कधीही वाचू शकता, सकाळ संध्याकाळ. कारण आपण ही सेवा करतोय, वेळेतून वेळ काढून, हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण प्रत्येकाच्या मागे कामं असतात, कोणामागे लहान मुलं असतात, कोणी नोकरीला असेल. कारण पुरुष आणि स्त्री कोणीही हा ग्रंथ वाचू शकतात, असं काही नाही आहे. ज्यांना जसा वेळ मिळेल तसं तुम्ही हा ग्रंथ वाचायचा आहे. जर तुम्हाला 7 दिवसाचं पारायण करायचं असेल, तुम्ही जर 2-2 अध्याय आहे तर तुम्ही सकाळी 1 अध्याय घेऊ शकता, संध्याकाळी 1 अध्याय घेऊ शकता. किंवा तुम्ही जर 3 दिवसाचं पारायण करणार असाल तर 5-5 तुम्हाला अध्याय रोज वाचायचे आहे. तर तुम्ही सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 2 घ्या, असं तुम्ही 2 वेळेला सुद्धा तुम्ही याचं ग्रंथाचं पठण करू शकता. तर आपल्याला ग्रंथ पठण करायचे नियम काय पाळायचे आहे, तर आपल्याला जे आहे तर तुम्ही 7 दिवसांचा करणार असाल किंवा 2 दिवसाचा असो किंवा 3 दिवसाचा असो, तर तुम्हाला जे आहे तर ब्रह्मचर्याचं तुम्हाला पालन करायचं आहे. आणि घरामध्ये मांस हा आहार चालणार नाही. तुम्ही 1 दिवसाचं करा, कितीही दिवसांचं करा, पण तुमच्या घरामध्ये मांसाहार वर्ज्य आहे आणि ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. आणि तुम्हाला सात्विक अन्न घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला तामसिक पदार्थ जे आहे, कांदा लसूण तुम्हाला वर्ज्य करायचं आहे. जर तुमची इच्छा असेल तर, तसं त्याला बंधन नाही आहे. पण मला असं वाटतं की कांदा लसूण हे तामसिक पदार्थ असल्यामुळे आपल्याला नाही खाल्ले तरी चालतं, काही हरकत नाही. कारण आपण 2-4 दिवस तर कसेही ॲडजस्ट करू शकतो. आपण दुसरं सगळं खाऊ शकतो. वरण भात असेल, डाळी साळी असेल ते खाऊ शकतो. फक्त कांदा लसूण तुमच्याकडून जर होत असेल तर करा, नसेल तर तरी चालेल. आणि आपल्याला जोपर्यंत आपण ग्रंथ पठण करत आहोत 7 दिवस 5 दिवस, तर आपल्याला दुसऱ्यांच्या घरचं अन्न खायचं नाहीये. आणि रोज आपण ग्रंथ पठण करताना आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. धूप दीप लावूनच आपल्याला ग्रंथाचं पठण करायचं आहे. आणि तुम्हाला पाटावरती एक वस्त्र अंथरूनच आपल्याला ग्रंथ ठेवायचा आहे.
त्यानंतरच तुम्हाला ग्रंथाला वाचन करायला सुरुवात करायची आहे. आणि रोज नैवेद्य म्हणून तुम्ही खडीसाखर सुद्धा तुम्ही महादेवाच्या फोटोसमोर तुम्ही ठेवू शकता. जेव्हा तुम्ही पारायणाला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला 108 वेळेला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे सर्वप्रथम. त्यानंतर तुम्हाला शिवमानस पूजा जी आहे त्या ग्रंथामध्ये दिलेली आहे ती तुम्हाला वाचायची आहे. त्यानंतर तुम्हाला रोजचे 2 अध्याय घ्यायचे आहे. 2 अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्हाला शिवमहिम्न स्तोत्र आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे. हे तुम्हाला रोज 7 दिवस जर पारायण करणार असाल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे. म्हणजेच 108 वेळेला ओम नमः शिवायचा मंत्र घ्यायचा आहे. त्यानंतर शिवमानस पूजा घ्यायची आहे. त्यानंतर 2 अध्याय घ्यायचे आहे आणि मग शिवमहिम्न स्तोत्र घ्यायचं आहे. तुम्ही 1 दिवसाचं पारायण करा, 5 दिवसाचं, 3 दिवसाचं, कितीही दिवसांचं केलं तरी तुम्हाला हे असं तुम्हाला रोज घ्यावं लागणार आहे. आणि जोपर्यंत आपलं पारायण चालू आहे तोपर्यंत आपण शिवलिंगावरती अभिषेक सुद्धा करू शकतो आणि 108 वेळेला महामृत्युंजय सुद्धा मंत्र तुम्ही म्हणू शकता जोपर्यंत आपलं पारायण चालू आहे तोपर्यंत. आणि असं नाही आहे की आपण फक्त शिवरात्रीनिमित्तच तुम्ही शिवलीलामृतचं पठण करा, तुम्ही रोज सुद्धा त्याचा एक अध्याय किंवा मग ज्यांना शक्य नसेल त्यांनी 11वा अध्याय जरी वाचला, हे छोटंसं पुस्तक मिळतं 11वा अध्यायाचं, तर याचं सुद्धा तुम्ही रोज पठण करू शकता. ज्यांना वेळ नाही आहे त्यांनी 11वा अध्यायाचं पठण जरी केलं तरीही चालतं. आणि वाचन जे आहे ते आपल्याला स्पष्ट ठेवायचं आहे, जास्त स्पीडने पण नाही, जास्त हळू पण नाही, आपल्याला ऐकायला इथपर्यंत आपल्याला वाचायचं आहे. आणि हा ग्रंथ जो आहे जे नवीन आहे त्यांना थोडासा वेळ लागेल, कारण नवीन थोडासा आपल्याला उशीर लागतो. एकदा आपलं वाचन जे आहे 1-2 वेळेला वाचून झालं की आपली थोडीशी स्पीड वाढते. आणि पारायणाचं तुम्हाला उद्यापन करायचं आहे तर तुम्हाला शेवटच्या दिवशी जे आहे तर तुम्हाला प्रसाद करायचा आहे. तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करू शकता. पण त्या दिवशी शिवरात्र असल्यामुळे आपल्याला सगळ्यांचा उपवास आहे आणि उपवास असल्या कारणामुळे तुम्ही सोमवारी सुद्धा तुम्ही प्रसाद बनवू शकता. तर तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही पुरणपोळी सुद्धा तुम्ही प्रसादाला करू शकता. आणि उद्यापनामुळे आपल्याला जे आहे तर आपल्याला गुरुजींना दक्षिणा द्यायची आहे आणि पांढरे वस्त्र तुम्हाला दान करायचे आहे. मला शिदा द्यायचा आहे, दक्षिणा द्यायची आहे. तुमच्या स्वइच्छेने तुम्हाला जेवढी वाटेल तुम्ही तेवढी दक्षिणा गुरुजींना तुम्हाला द्यायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला भगवान शंकरांची ही सेवा तुम्हाला करायची आहे. कारण भगवान शंकर हे अत्यंत दयाळू आणि लवकर प्रसन्न होणारे देव आहेत. कारण भगवान शंकर हे सांब सदाशिव आहे, ते आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. तुमच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक, संसारिक कितीही प्रकारच्या तुम्हाला त्रास असो, तर मी जर हे शिवलीलामृत ग्रंथाचं जर घरात पारायण केलं तर तुमच्या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या पूर्ण होतील. फक्त भक्तीने आणि तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने ही जी सेवा आहे ती तुम्ही मनापासून करा. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी पूर्ण करतील. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.